APN न्यूज सत्य आणि सकारा। काँग्रेस नेते, विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांना सकल गोर बंजारा कृती समितीच्या वतीने निषेधात्मक जोडे मारो आंदोलन करण्यात आले। याबाबत सविस्तर असे की सकल बंजारा कृती समितीच्या वतीने काँग्रेस नेते, विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला दिनांक 3/9/2024 मंगळवार रोजी वसंतराव नाईक चौक, जालना रोड या ठिकाणी निषेधात्मक जोडे मारून आंदोलन करण्यात आले। विजय वडेट्टीवार यांनी लाडक्या बहीण योजनेची खिल्ली उडवत असतानाच बंजारा समाजाचे एकमेव आमदार संजय राठोड यांना हिणवत लाडका मंत्री म्हणाले। तसेच काही दिवसांपूर्वी शासनाने बेलापूर येथील भूखंड श्री संत डॉक्टर रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्ट जिल्हा यवतमाळ या नोंदणीकृत संस्थेस वाटप करण्यात आला। या भूखंडामध्ये गैरव्यवहार झाल्याचे बिनबुडाचे आरोपही त्यांनी केले आहेत। या भूखंडावर बंजारा समाज भवन उभारण्यात येणार आहे। संपूर्ण भारतामध्ये राहत असलेल्या 14 कोटी बंजारा समाजाला मुंबईमध्ये कामानिमित्त यावे लागते। तसेच वैद्यकीय कारणास्तव येणाऱ्या पीडित समाज बांधवांसाठी राहण्याची व्यवस्था व्हावी। बंजारा समाजाचे मुंबईमध्ये येणारे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, विश्रामगृह, सुसज्ज अभ्यासिका तसेच सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी सभागृह तयार करण्यात येणार आहे। बंजारा समाजाच्या हितासाठी व सोयीसाठी हा भूखंड देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। तरीही विरोधी पक्षनेते हे केवळ राजकीय सुडापोटी बंजारा समाजाला कमी लेखणे व या समाज उपयोगी प्रकल्पाला विरोध करणे आणि बंजारा समाजाला तसेच आमदार संजय राठोड यांना बदनाम करण्यासाठी असे अवमानकारक वक्तव्य त्यांनी केले आहे। त्यामुळे संपूर्ण बंजारा समाजाची त्यांनी माफी मागावी अशी मागणीही या प्रसंगी करण्यात आली। या आंदोलनात माधवभाऊ चव्हाण, डॉक्टर कृष्णा राठोड, दत्ताभाऊ राठोड, डॉक्टर मुकेश राठोड, केशव राठोड, सीताराम राठोड, विनायक चव्हाण, किरण चव्हाण, ॲडव्होकेट विनोद राठोड, रमेश पवार, सुरेखा चव्हाण, आशा राठोड, लताबाई राठोड, नवनाथ राठोड, बळीभाऊ राठोड आदींसह पारंपरिक वेशभूषेतील महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। APN न्यूज साठी अर्जुन नोंसावत, छत्रपती संभाजीनगर। खऱ्या अर्थाने आमची जे बंजारा समाजाची अस्मिता आहे हे आमचे विरोधी जे पण नेते असतील ते दुखवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यात आहे विजय वडेट्टीवार यांनी जे स्टेटमेंट दिले आहे ते बंजारा समाजाला दुखवणार आहे। कारण आमच्या समाजाचे जे एकमेव मंत्री आहेत यांच्याविषयी जे पण काही विरोधात बोलत आहे हे आम्ही आज सहन करून घेणार नाही। हे जर ते असं बोलत असतील तर त्यासाठी निषेध करण्यासाठी आज सगळ्या बंजारा बांधव आम्ही इथे जमा झालेलो आहोत। आणि लाडकी बहीण योजनेची जर खिल्ली उडवत असेल आणि त्या माध्यमातून आमच्या भावाची संजयजी राठोड यांची जर खिल्ली उडवत असेल तर याचा जाहीर निषेध आज आम्ही इथे सर्व बंजारा बांधव करत आहोत। आणि आपली राजकीय पोळी भाजवण्यासाठी हे विरोधी जर काही पण बोलत असेल तर बंजारा समाज खपून केले जाणार नाही। फक्त एक जातीय द्वेष निर्माण करण्यासाठी हे षडयंत्र चालू आहे असं मला वाटतं। कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांच्या नंतर माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या माध्यमाने यांच्या स्वरूपामध्ये बंजारा समाजाला एक खंबीर नेतृत्व मिळालेलं आहे। आणि काही अंशी का असेना, काही 5-10 योजना का असेना आज बंजारा समाजाच्या पदरात पडत होत्या। हे जातीयवादी काही लोकांना बघवत नाही म्हणून माननीय संजय भाऊ राठोड यांनी बदनाम करणे आणि पर्यायाने हे नेतृत्व संपलं म्हणजे बंजारा समाजाचा होणारा विकास थांबवणे हे एक मोठं षडयंत्र आहे। आताच घटना घडली, तुम्ही बघितली असेल की लाडक्या बहिणीची खिल्ली उडवण्याच्या उद्देशाने वडेट्टीवार यांनी लाडका मंत्री म्हणून संजय भाऊ राठोड यांची या ठिकाणी अवमानजनक त्यांच्याविषयी बोललं। 500 कोटीचा भूखंड मंत्र्याच्या घशात घातला अशा प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य या ठिकाणी वडेट्टीवार यांनी केलेलं आहे। हे भूखंड चॅरिटेबल ट्रस्ट जी रामराव महाराज यांच्या नावाने आहे त्या ट्रस्टला दिला गेलेला आहे आणि बंजारा समाजाच्या विकासाच्या उद्देशाने दिलेले गेला आहे। हे मागच्या 30 वर्षापूर्वीची मागणी होती जी शासनाने आज पूर्ण केली। मी शासनाचे आभार व्यक्त करतो। दुसरं एक महत्वाचं, लाडक्या बहिणीचं जर यांच्या पोटामध्ये दुखत असेल, नुसतं सरकारचा विरोध करायचा असेल तर आमच्या समाजाचं आणि आमच्या मंत्र्याचं अपमान यांनी नाही करायला पाहिजे होता, काहीतरी दुसरं माध्यम वापरायचं होतं। म्हणून या ठिकाणी विजय वडेट्टीवार यांचं मी या ठिकाणी निंदा करतो, त्यांचा या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो। आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये जोडे मारो आंदोलन केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये हे आंदोलन होणार आहे आणि विजय वडेट्टीवार यांचं तोंड काळं केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। विजय वडेट्टीवार यांना थोडी जरी लाज असेल तर आमच्या बंजारा समाजाची त्यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा समाज त्यांना माफी मागायला मजबूर केल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये वडेट्टीवार आणि पर्यायाने काँग्रेसला याचे फळ भोगावे लागतील। विजय वडेट्टीवार हे शहरात आल्यानंतर
आम्ही विजय वडेट्टीवारला माफी मागायला या ठिकाणी प्रवृत्त केल्याशिवाय सोडणार नाही. आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जोडो मारो आंदोलन करण्यात आलं आहे. याचं कारण असं की आज आमचे मंत्री नामदार संजय भाऊ राठोड यांनी जे बी विकास काम केलेलं आहे, बंजारा समाजाचं खूप मोठं असं काम, बंजारा समाजाला न्याय देण्यासाठी, बंजारा समाजाच्या हितासाठी, बंजारा समाजाला जे त्यांनी आज बेलापूरमध्ये जागा दिली आहे ती शासनाची जागा आहे आणि शासनाने आम्हाला दिली बंजारा समाजाला. त्या ठिकाणी बंजारा समाजाचा एखादी विद्यार्थी त्या ठिकाणी MPSC UPSC कुठलंही शिक्षण घेणार आहे त्या ठिकाणी तो राहावा, किंवा आमचे महंत जे समाजाचे जे लोक काही नोकरीसाठी जातात त्यांचं कुठे राहायची सोयी व्हायची पाहिजे, बंजारा समाज कुठेतरी एक झाला पाहिजे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक बंजारा भवन असं बांधण्याचा आमचा संजय भाऊचा एक उद्देश आहे आणि या उद्देशाने ते समाजासाठी वारंवार झटतात. पण काही लोकांच्या पोटात दुखल्यामुळे आज आमच्या भाऊवर हा जो आरोप करताय हे आरोप सर्वात चुकीचे आहे. तरी या पद्धतीने विजय वडेट्टीवार साहेबांना सांगतो की तुम्ही जो आरोप केला आहे तो आरोप सर्व चुकीचा आहे. तरी तुम्ही या संदर्भात बंजारा समाजाची माफी मागावी अशी मी त्यांना एक आवाहन करतो आणि थांबतो. APN न्यूज सत्य आणि सकारात्मक.